मित्रांनो, आई हे नाव ऐकलं की माया, सुरक्षितता आणि प्रेम आठवतं. पण जर हा शब्द एका क्रूर हत्येचं कारण ठरला तर? आजची ही सत्य घटना अशीच आहे, जी ऐकल्यावर तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न उभा राहील. आई एवढी निर्दयी कशी होऊ शकते? मित्रांनो, घटना आहे वैजापूरमधील. मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी. वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये रोज सारखीच ये जा करणारी वर्दळ सुरू होती. दुपारचे साधारणतः 12-1 वाजले होते आणि त्याच वेळी एक महिला अतिशय घाईघाईने पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली. साधारणतः 35 वर्षांची ही महिला थोडीशी घामाघूमच होती, पण तिच्या चेहऱ्यावरती भीतीपेक्षाही वेगळी शांत असा भाव होता. ती पोलिसांना म्हणाली, "साहेब, माझं नाव संगीता आहे. मी वैजापूर तालुक्यातील बिगी रोड, खंडाळा या ठिकाणी राहते. आज सकाळपासून माझा 9 वर्षांचा मुलगा सार्थक कुठेही सापडत नाहीये." पोलिसांनी तिला बसायला सांगितलं, पाणी आणून दिलं आणि मुलाची मिसिंग तक्रार नोंदवून घेतली. सार्थकचा फोटो, त्याच्या कपड्यांची माहिती, शाळेची माहिती सगळं काही नोंदवून घेतलं. "काळजी करू नका, आम्ही तुमचा मुलगा शोधून काढू," असं सांगून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. 4 दिवस उलटून गेले आणि शुक्रवार 17 फेब्रुवारीला वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये एक धक्कादायक फोन आला. फोनवरील आवाज घाबरलेला होता. "साहेब, तलवाडा शिवारातील जंगलामध्ये 9 ते 10 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडलेला आहे. मृतदेह खूप जास्त कुजलेला आहे आणि प्रचंड दुर्गंधी देखील येते." आणि ही माहिती कळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी जाऊन पोहोचलं. जंगलात पडलेला तो मृतदेह पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. फॉरेन्सिक टीम बोलवण्यात आली, पंचनामा करण्यात आला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी लोणी खुर्द या ठिकाणी सरकारी दवाखान्यात पाठवण्यात देखील आला. यानंतर पोलिसांनी मिसिंग तक्रार दिलेल्या संगीताला देखील ओळख पटवण्यासाठी म्हणून बोलावून घेतलं. मृतदेह इतका जास्त कुजलेला होता की चेहऱ्यावरून ओळख पटणं शक्य नव्हतं. पण कपडे पाहता संगीता म्हणाली, "हा माझाच मुलगा आहे, सार्थक." इथपर्यंत सगळं काही सामान्य वाटत होतं. पण पोलिसांच्या नजरेत एक गोष्ट मात्र खटकली. आपल्या 9 वर्षांच्या मुलाचा मृतदेह पाहून देखील संगीताच्या डोळ्यामध्ये एकही अश्रू नव्हता. ना रडणं होतं, ना किंकाळी होती. आणि जेव्हा ती मिसिंग तक्रार द्यायला आली होती, तेव्हा देखील तिच्या चेहऱ्यावरती अस्वस्थता अजिबात वाटत नव्हती. पोलिसांचा संशय थेट आता आईवरती गेला. त्यानंतर सखोल चौकशी सुरू झाली आणि काही तासांमध्येच संगीता मात्र पूर्णपणे कोसळली. तिने जे काही कबूल केलं ते ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला. मित्रांनो, साधारणतः 11 वर्षांपूर्वी रमेश बागुल आणि संगीता या दोघांचा विवाह थाटामाटात झाला होता. संसार सुखामध्ये सुरू होता. त्यानंतर 2 वर्षांनी गोंडस मुलगा झाला, सार्थक. सार्थक म्हणजे बागुल कुटुंबाचा जीव की प्राण होता. रमेश मजुरीचं काम करून घर चालवत होता, तर संगीता घरकामासोबतच शिलाई मशीनचं देखील काम करायची. साधारणतः 1 वर्षापूर्वी संगीताची ओळख गावातीलच सावतावाडी येथील 56 वर्षांच्या साहेबराव पवार यांच्याशी झाली. संगीता अवघी 35 वर्षांची, दिसायला देखील थोडीशी आकर्षक. आणि हळूहळू साहेबराव तिच्याकडे ओढला गेला. तिचा नवरा कामावर गेला की साहेबराव तिच्या घरासमोर येऊन उभा राहू लागला. त्यानंतर नजरेतून इशारे झाले, फोन कॉल झाले आणि त्यानंतर मात्र तासनतासच्या गप्पा. आणि एक दिवस हेच नातं शारीरिक संबंधांपर्यंत जाऊन पोहोचलं. दोघे संधी मिळेल तेव्हा भेटू लागले. त्या दिवशी सार्थक आजारी असल्यामुळे दुपारी शाळेमधून घरी आला. घरामध्ये शिरताच त्याने जे काही दृश्य पाहिलं ते दृश्य त्याच्या आयुष्याचं शेवटचं दृश्य ठरलं. आई आणि साहेबराव बेडरूममध्ये रंगेहात पकडले गेले होते आणि क्षणामध्ये दोघांनाही भीतीनं घेरलं. जर हे सगळं आपल्या वडिलांना सांगितलं तर समाजामध्ये आपलं नाक कापलं जाईल. आणि त्याच भीतीमधून त्या दोघांनी मिळून एक अमानवी असा निर्णय घेतला. संगीताने आणि साहेबरावने मिळून निष्पाप सार्थकचा गळा आवळला. त्यानंतर मृतदेह गोणीत भरला, 4चाकी गाडीमध्ये टाकला आणि तळवाडा जंगलामध्ये जाऊन तिथे फेकून दिला. आता यानंतर संशय येऊ नये म्हणून
संगीता थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मिसिंग तक्रार देते. जणू काही घडलंच नाही अशा एका वेगळ्याच थाटामध्ये. पण कायदा कुणालाच वाचवत नाही. अखेर पोलिसांच्या चौकशीमध्ये संगीताने आपला सर्व काही गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी साहेबराव पवाराला देखील अटक केली. निष्पाप मुलाच्या हत्येची ही कथा आपल्याला एकच शिकवण देते: चुकीचं नातं, चुकीचा निर्णय आणि त्याची किंमत कधीच माफ होत नाही. मित्रांनो, अशाच थरारक आणि सत्य मराठी क्राईम स्टोरीसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनल क्राईम स्टोरी मराठीला सबस्क्राईब करा. आणि या घटनेबाबत तुमचं काय मत आहे? तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन स्टोरीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.